आसाममध्ये भाजप त्या ठिकाणी आघाडीवर आहे 49 जागांसह। मात्र तूर्तास जोरहाट मतदारसंघात महत्त्वाची घडामोड आहे, काँग्रेस त्या ठिकाणी आघाडीवर आहे। आसाममध्ये भाजप 41 आणि काँग्रेस 8 जागांवर आघाडीवर आहे। मोठा गॅप आहे या ठिकाणी। तर तामिळनाडूमध्ये टीव्हीके आता पिछाडीवर आहे। अद्याप फक्त 2 उमेदवार त्यांचे पुढे आहेत। तर डीएमके 46 वर पोहोचली आहे। स्वतः टीव्हीकेचे अध्यक्ष थलपती विजय हे दोन्ही मतदारसंघामध्ये पिछाडीवर आहे। महत्त्वाची ही घडामोड म्हणता येईल। जे एक्झिट पोलचे निकाल आलेले होते त्या पार्श्वभूमीवर ही मोठी घडामोड। डीएमके 46 जागांसह आघाडीवर आहे, तर एआयएडीएमके 13 जागांसह आघाडीवर आणि टीव्हीके थलपती विजय यांचा टीव्हीके हा पक्ष 2 जागांसह आघाडीवर। स्वतः थलपती विजय सोबत भाजपची आघाडी आहे। भाजप या ठिकाणी पाय रोवण्याचा प्रयत्न करत होते, मात्र एक्झिट पोल नुसार देखील आकडे या ठिकाणी दिसत नाहीत। तामिळनाडूमध्ये स्टॅलिनच पुन्हा एकदा स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी हे देखील आघाडीवर आहेत। स्टॅलिन यांनी या ठिकाणी आघाडी घेतलेली आहे आणि डीएमके 46 जागांवर आघाडीवर। आसाममध्ये भाजपला मोठी आघाडी मिळाली आहे। 41 जागांवर भाजप आघाडीवर आहे। तर आसाममध्ये काँग्रेस फक्त 8 जागांवर पुढे आहे आणि त्यातला एक महत्त्वाचा मतदारसंघ तो म्हणजे जोरहाटचा, ज्या ठिकाणी महत्त्वाची अशी प्रतिष्ठेची लढत। भाजप 41 जागांसह आसाममध्ये आघाडीवर। पुन्हा एकदा भाजप त्या ठिकाणी सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने पुढे वाटचाल करतोय। काँग्रेस 8 जागांसह त्या ठिकाणी आघाडीवर। तिथे टीएमसी आणि भाजपचे आकडे जे आहेत ते बदललेले आहेत। पश्चिम बंगालमध्ये 100 जागांचे कल हाती आलेत। काटेकी टक्कर या ठिकाणी पाहायला मिळते। टीएमसी या ठिकाणी 54 आणि भाजप 61 जागांवर आघाडीवर। मात्र सुरुवातीपासूनच भाजपने आपली आघाडी या ठिकाणी कायम ठेवलेली आहे। तर टीएमसी 54 जागांसह आघाडीवर आहे, भाजप 61 जागांसह आघाडीवर आहे। भाजपला यावेळेला विश्वास आहे की त्या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये आपण सत्ता मिळवतोय। विश्वास तसा व्यक्त केला जात होता त्यांच्या सगळ्याच नेत्यांकडून। दुसरीकडे तृणमूलमध्ये ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या 220 जागांसह पुन्हा सत्ता मिळवतोय। काय होतंय लक्ष असेल तूर्तास काटेकी टक्कर। आकडे सातत्याने या ठिकाणी बदलत आहेत। 117 जागांचे कल आतापर्यंत हाती आले आणि टीएमसी आणि भाजपत अजूनही काटेकी टक्कर। टीएमसी 54 आणि भाजप 62 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। एका वेळेला अगदी एक हाती सत्ता मिळवणाऱ्या ममता बॅनर्जी यांना मात्र आता भाजप समोर झगडावं लागतंय। टीएमसी 54 आणि भाजप 62 जागांवर आघाडीवर। एसआयआर मुळे कमी झालेले मतदार आणि त्याचबरोबर अँटी इन्कम्बन्सीचा फटका देखील टीएमसीला बसतोय का? तर तामिळनाडूमध्ये कलांनुसार आपण पाहतो डीएमके आघाडीवर आहेत। स्टॅलिन पुन्हा एकदा सत्तेमध्ये येण्याची शक्यता आहे। स्टॅलिन पुन्हा एकदा या ठिकाणी हॅट्रिक करण्याची शक्यता आहे। डीएमके 46 आणि एआयडीएमके 13। पुन्हा एकदा भाजपला या ठिकाणी पाय रोवण्यास कोणतीही संधी नसल्याचं दिसतं। स्टॅलिन पुन्हा एकदा तामिळनाडूमध्ये हिरो ठरताना दिसतायत। कलांनुसार स्टॅलिन पुन्हा एकदा सत्तेत येण्याची शक्यता आहे। अभिनेते विजय यांचा पक्ष अवघ्या 2 जागांवर आघाडीवर आहे। तर तमिळनाडूतली ही लढत यावेळेला तिरंगी। मात्र आत्ता जे कल हाती येत आहेत त्यानुसार स्टॅलिन यांनी आघाडी घेतल्याचं दिसतंय। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि भाजपमध्ये आता चुरस। आता भाजप आणि टीएमसी यांच्यामधला फरक कमी झालाय। टीएमसी 60 आणि भाजप 64 जागांवर आघाडीवर। काटेकी टक्कर टीएमसी आणि भाजप। नक्कीच पश्चिम